नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये कावेरी आता यशसाठी बॅकपॅक करत असते. त्याच वेळेला तिच्या डोळ्यात पाणी असतं, कारण की यश जाणं हे तिला अजिबात आवडत नसतं. यशला ती म्हणत असते की जाणं गरजेचंच आहे का, नाही गेले तर नाही चालणार का. त्यावेळेला यश म्हणतो की कावेरी प्लीज असं बोलू नका, तुम्हाला माहिती आहे माझं जाणं हे महत्त्वाचं आहे. बाहेर सगळ्यांना तुम्ही हिंमत देऊन सांगितलंत ना की मला जाऊ देत म्हणून, मग आता आता तरी प्लीज तुम्ही थांबवू नका ना, आता असं करू नका प्लीज. तेव्हा मग आता कावेरी घाबरते. ती म्हणते की यश, मला खरंच खूप काळजी वाटते, तुम्ही गेलात तर खरंच मला चिंता वाटते की कसं करणार आहे मी सगळं. तेव्हा आता त्यावर यश म्हणत असतो की कावेरी अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तुम्ही कसली चिंता करू नका. त्यावेळेला मग आता त्यावर यश म्हणायला लागतो की कावेरी मी गेलोच नसतो, आपल्या कंपनीचं मी न जाण्याने खूप मोठं नुकसान होणार आहे. जर मी गेलो नाही ना तर आपल्या प्रॉफिटमध्ये प्रॉब्लेम होईल, शिवाय आपल्या कंपनीचं नुकसानच वेगळं, त्यामुळे मला जावं लागणार आहे. तेव्हा आता कावेरी यशला मिठी मारते आणि घट्ट मिठी मारून म्हणते की नाही यश, खरंच मला खूप काळजी वाटते, तुम्ही आता जाणार आहात, मी काय करू मला खरंच कळत नाही आहे. तुम्ही जर असे गेलात तर माझं काय होणार आहे. तुम्हाला महिना वाटतोय फक्त, परंतु हा महिना माझ्यासाठी किती कठीण काळ असणार आहे तुम्हाला नाही माहिती. यश, खरंच मला खूप भीती वाटते, चिंता वाटते, प्लीज तुम्ही नका ना जाऊ, असं आता ती त्याला बोलत असते. त्यावेळेला यश आता म्हणतो की हे बघा कावेरी, तुम्ही नका चिंता करू, सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त काही वेळ आहे, मी माझं काम लवकर आटोपतो आणि लवकर येतो, कळलं. त्यामुळे तुम्हाला असं करून आता चालणार नाही आहे. घरातला सगळा काही जो भार आहे, घरातल्यांचं सगळ्यांचं जी इच्छा आहे ती तुम्हाला सांभाळायची आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच तो म्हणतो की तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही सगळ्यांची काळजी अगदी व्यवस्थितपणे घेता, त्यामुळे प्लीज असं करू नका, ही काळजी तुम्हाला स्वतःची घ्यावीच लागणार आहे. असं म्हटल्यावर आता इथे कावेरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की मी कसं करू मलाच कळत नाही आहे. यश, तुमच्याशिवाय महिना नाही जाऊ शकत माझा, मला सांगा जेव्हा मी तयारी करेन तेव्हा सकाळी मग मला गुड मॉर्निंग रोज कोण बोलणार, कारण सगळ्यांसाठी मी वेगळी असते, तुम्हीच मला फक्त बरोबर ओळखता, माझ्या मनात नक्की काय सुरू आहे काय नाही हे फक्त तुम्हीच जाणता. मग नक्की आता मी काय विचार करायचा आहे मला खरंच कळत नाही आहे. रोज सकाळी मला गुड मॉर्निंग कोण बोलणार, म्हणजे मला मनात काय चालू आहे ते मी न सांगता कोण ओळखणार. मला इतकी काळजी वाटते, माझ्या मनातलं सगळं काही समजून कोण घेणार हेच मला कळत नाही आहे. खरंच कावेरी मला असं म्हणून आता यश येतो आणि म्हणतो की कावेरी असं काय करताय तुम्ही, मी समजून घेतो आहे ना तुम्हाला, मला कळतं आहे तुमची काय मनात परिस्थिती सुरू आहे, पण प्लीज मलाही तुम्ही समजून घ्या. तेव्हा कावेरी म्हणते की यश ठीक आहे तुम्ही जा, मी कशी तरी राहीन स्वतःशिवाय, करेन प्रयत्न, तुमच्याशिवाय जगणं खरं तर खूप कठीण आहे, पण करेन प्रयत्न मी, ठीक आहे तुमचं काम आहे ना तुम्ही करा आणि लवकर या. तेव्हा यश आता म्हणतो की बरं ठीक आहे. कावेरी आता पुन्हा त्याला म्हणते की यश, पण तुम्ही जेव्हा परत याल ना तेव्हा मला सगळं काही खरं खरं सांगून टाकायचं आहे, म्हणजे आपण पुन्हा लग्न करायचं आहे, आपलं लग्न झालंच नव्हतं हे मला आपण सगळं सांगायचं आहे, समजलं यश, त्याशिवाय गप्प बसायचं नाही आहे. त्यावेळेला मग आता असं म्हटल्याबरोबर यश म्हणतो की कावेरी आता ठीक आहे, हवं तर मी प्रॉमिस करतो तुम्हाला, जेव्हा मी येईन रिटर्न तेव्हा पुन्हा एकदा आपण लग्न करूया आणि मला सगळं काही खरं खरं सांगूया, आय प्रॉमिस यू, असं म्हणून आता यश तिला वचन देतो. त्यानंतर मग कावेरी इथे विचार करत असते की नेमकं काय करायचं आहे, परंतु तरीही तिचा जीव राहत नसतो, ती त्याचे कपडे भरत असते. आणि नंतर मग आता त्याबरोबर यश म्हणतो की कावेरी तुम्ही माझी सगळी बॅकपॅक केली आहे ना. तेव्हा कावेरी हो असं म्हणते आणि त्याचे सगळे कपडे पुन्हा भरत असते. नंतर त्याचा एक कुर्ता असतो तो तिने त्याचाच ठेवलेला असतो. आता यश म्हणतो की कावेरी हा तर माझा फेवरेट कुर्ता आहे, हा तुम्ही इथेच. तेव्हा मग ती म्हणते की नाही ॲक्च्युली सॉरी, मी विसरले होते भरण्यासाठी, गडबडीमध्ये भरते हा पण कुर्ता मी. तेव्हा मग यश तो कुर्ता बॅगमधून परत काढून म्हणतो की नको कावेरी राहू दे, हा कुर्ता इथे तुमच्याजवळच राहू दे, माझी आठवण म्हणून, म्हणजे मी इथे नसेन तेव्हा हा कुर्ता तुमच्याजवळ सतत असेल, त्यामुळे माझी आठवण तुम्हाला येईलच, परंतु इथे मी कुर्त्याच्या रूपाने तरी असेल ना तुमच्याबरोबर. असं म्हटल्यावर इथे आता कावेरीच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं आणि ती पुन्हा इमोशनल होते. ती म्हणते की यश, मला ना खरंच खूप काळजी वाटते, म्हणजे मला असं तुमच्याशिवाय राहणं कठीणच वाटतं आहे, मी कशी राहू तुमच्याशिवाय. तेव्हा मग आता यश म्हणतो की ठीक आहे कावेरी, मी तुम्हाला सांगतो कसं राहाल तुम्ही. आता यश कावेरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की हे बघ कावेरी, यशचं मन हे फक्त कावेरीजवळ आहे
आणि यश जगाच्या पाठीवर कुठेही असला ना तरीही त्याचं मन हे फक्त आणि फक्त कावेरीजवळच असणार आहे, ते कुठेही लांब जाणार नाही. असं म्हणून आता तो तिचं जो हात असतो तो स्वतःच्या असा हृदयाशी घेऊन तो तिच्या हृदयाशी ठेवतो आणि म्हणतो की माझं मन फक्त तुमच्याकडे कावेरी, काहीही झालं तरीही मी कुठेही जाणार नाही. असं आता म्हटल्याबरोबर इथे कावेरी ही त्याच्याकडे बघत राहते. यश म्हणतो की कावेरी, तुम्ही जर असंच बघत राहिला तर मला जाणं कठीण होऊन जाईल. तेव्हा मग तो तयारी होऊन बाहेर येतो. तेव्हा सगळेजण त्याची वाट बघत असतात. आता यश सगळ्यांना आवाज देत म्हणतो की चला निघतो मी आता. तेव्हा मग आता मा येते आणि म्हणते की यशला म्हणते की यश, जाणं गरजेचंच आहे का रे बाळा, मला खरंच खूप काळजी वाटते, नाही जायला मिळालं तर बघणार आहे. तेव्हा आता तो पटकन जाऊन माला मिठी मारतो आणि म्हणतो की मा, प्लीज असं करू नको, तुम्हाला माहिती आहे ना माझं जाणं किती गरजेचं आहे ते, त्यामुळे प्लीज असं करू नको, मला जाऊ दे. तेव्हा मग आता मा म्हणते की यश, तुला नाही कळत आहे माझी काय अवस्था झाली आहे ती, मला खरंच खूप वाईट वाटते. तेव्हा आता यश माझे डोळे पुसतो आणि म्हणतो की हे रडणं आधी थांबवतो, लवकरात लवकर मी पटकन येणार आहे. मी सांगितलं ना तुला, माझं काम झालं ना की मी लगेचच येईन, त्यामुळे अजिबात तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मला आशीर्वाद दे, असं म्हणून मला तो आशीर्वाद मागतो आणि ती सदा सुखी राहा असं म्हणून त्याला मिठी मारते आणि म्हणते की मुला लवकर ये, मला खरंच मनातून खूप कसं तरी होते, मला म्हणजे असं तुला सुटतच नाही आहे. तेव्हा आता यश तिला मिठी मारतो आणि म्हणतो की मा, नको काळजी करूस, मी येईनच लवकर, अजिबात काळजी करू नकोस. तर इथे आता पौर्णिमा काकूच्या तो जाऊन पाया पडतो. पौर्णिमा म्हणते की अरे पुरे राहू दे, पाया वगैरे पडू नको, पण हो यश ऐकलंस का, लवकरात लवकर ये बरं का. मग तो म्हणतो की हो मी येईन. आणि मग मा म्हणते की यश, कशाला रे जातोयस तू, खरंच तुझ्याशिवाय घरात करमणार नाही आम्हाला. तेव्हा मग पौर्णिमा काकू पण म्हणते की हो यश, मात्र काम संपल्यावर लवकर ये हा, आमचं कोणाचंच मन नाही लागणार आहे. तर इथे हे सगळं होत असताना कावेरी उभीच असते. विद्यावहिनी येते आणि ती जराशी रडत असते. ती म्हणते की यश भाऊजी, तुम्हाला मी बनवलेली ती तिळाची चटणी आवडते ना, म्हणून तुमच्यासाठी बनवली आहे मी खास. तेव्हा तो म्हणतो की थँक्यू सो मच वहिनी. आता ती रडत म्हणते की यश भाऊजी, खरंच मला समजत नाही आहे की तुमच्याशिवाय आम्हाला सगळ्यांना कसं घरात करमणार आहे. तेव्हा आता तो म्हणतो की हे बघा विद्यावहिनी, इमोशनल होण्याची इतकं काहीच गरज नाही आहे, मी लवकर येईन, तुम्हाला आणि कावेरीला स्ट्रॉंग राहायचं आहे, या घराला सांभाळायचं आहे तुम्ही. तेव्हा मग यामिनीकडे येतो आणि म्हणतो की यामिनी, मी लवकरात लवकर येईन आणि तुला काय हवं असेल तिथे लंडनहून तर ते मला तू लिस्ट सांग, मी तुला आणेन. तेव्हा ती म्हणते की काही, फक्त तू लवकर परत ये. तेव्हा आता उदयदादाजवळ तो जातो आणि त्याच्या पाया पडून नमस्कार करतो. उदयदादा म्हणतो की यश लवकर ये, मला माहिती आहे आपल्या बिझनेसचं नुकसान होऊ नये म्हणून तुला हा कठीण निर्णय घ्यावा लागला आहे, पण लवकर ये, मी तुझी खूप वाट पाहीन, आम्ही सगळेच तुला खूप मिस करू यश, आणि तू नाहीस तर घर अगदी सुनं वाटणार आहे. तेव्हा मग आता तो त्यालाही मिठी मारतो आणि म्हणतो की दादा, मी लवकरच येईन परत आणि तू स्वतःची काळजी घ्यायची, आराम करायचा आहे, समजलं. तर इथे तो कावेरीजवळ येतो आणि कावेरीला म्हणतो की चला कावेरी, मी निघतो. तिचा चेहरा अगदी पडलेला असतो. कावेरी आता काही बोलायला जाणार, यश थांबा. तेवढ्यातच यश म्हणतो की चला कावेरी, मी निघतो, उशीर होतोय मला. आणि इथे कावेरी ही काही बोलायचा प्रयत्न करते, परंतु तिला काही बोलताच येत नाही, कारण की यश हा इतक्या विचाराने म्हणजे तिच्याकडे बघतोय. तेवढ्यातच आता ती जाताना अडवायचं नाही म्हणून गप्प बसते, परंतु यामी तेवढ्यातच यश असा आवाज देते. तेव्हा मा तिच्यावर भडकते आणि म्हणते की मूर्ख आहेस का यामी तू, अगं तुला माहिती नाही आहे का, जाणाऱ्या माणसाला असं पटकन अडवायचं नसतं, त्याला अपशकुन होतो, माहिती आहे ना. तेव्हा यामी म्हणते की अगं मा, मी फक्त इतकंच त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते की येताना ना लंडनहून चॉकलेट्स आणते, खूप चांगले असतात, आणि माझ्यासाठी नाही अगं, आपले अनुपार्थ आहेत ना त्यांच्यासाठी, मी त्या मुलांसाठी सांगितलं गं. तेव्हा मग यश म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल मा, हरकत नाही, आणि हो यामी दी, ते चॉकलेट्स तूच फस्त करू नकोस म्हणजे झालं. असं म्हणून आता तो बाहेर पडतो आणि उदय हा यशला सोडायला येतो आणि म्हणतो की यश, खरं तर मीच आलो असतो तुझ्यासोबत तुला एअरपोर्टला ड्रॉप करायला, पण कालच्या त्या ॲक्सिडेंटमधून अजूनही मी बाहेर नाही आलो, अरे मला ना त्याचा त्रासच होतो आहे. तेव्हा आता लगेच यश म्हणतो की दादा डोंट वरी, काळजी करू नको, तू स्वतःची तब्येत जप आणि सध्या बाहेर निघू नकोस. तेव्हा मग यश म्हणतो की बरं, मला दादा तुझ्या गाडीची जरा चावी देतोस का, तुझी गाडी मी घेऊन जातो. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो की बरं ठीक आहे, जा घेऊन. तर तिथून कोणीतरी बघतोय असा यशला भास होत असतो, त्याच्यावर कोणीतरी नजर ठेवते असं त्याला वाटत असतं. त्यावेळेला मग उदयदादा म्हणतो की ठीक आहे यश, हे घे आणि तू जा हवं तर. तेव्हा मग यश बाजूला येऊन पुन्हा एकदा तिथे आजूबाजूला बघतो, परंतु त्याला तिथे कोणी दिसत नाही, आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा येतो आणि म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड दिसते मला.
आणि हे सगळं होत असताना आता यशला जरा विचित्रच वाटत असतं. काहीतरी आहे जे मला कळत नाही आहे, नक्कीच कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते असं त्याला आता वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उदय म्हणतो की काय रे यश, काय झालं? तेव्हा यश म्हणतो की नाही, काहीच नाही. बरं चल मी निघतो आता. तेव्हा इथे यशच्या काहीतरी लक्षात येतं, म्हणून तो म्हणतो की उदय दादा, मला जरा तुझ्या गाडीची चावी दिलीस तर बरं होईल. तेव्हा तो घेतो आणि नंतर मग त्याला जाणवत असतं की नक्की काहीतरी गडबड आहे. तेव्हा आता उदय म्हणतो की यश व्यवस्थित जा, स्वतःची काळजी घे बरं. तेव्हा मग यश म्हणतो की हो, आणि पोचल्यावरती नक्की कॉल किंवा मेसेज कर एअरपोर्टला. तेव्हा यश म्हणतो की हो नक्की. आता तो स्वतःची बॅग घेतो आणि त्याच्या डिकीमध्ये टाकतो. तर यश हा गाडीने निघालेलाच असतो. तेवढ्यातच इथे यशला फोन यायला लागतो कावेरीचा. तेव्हा मग तो गाडीत बसल्यावर म्हणतो की कावेरी, असं काय करताय? अहो, मी आत्ताच तर मगाशी निघालो आहे आणि तुम्ही लगेचच पुन्हा मला फोन करताय. मला म्हणजे एअरपोर्टला तरी पोचू दे. तेव्हा कावेरी म्हणते की खरंच मला नाही समजत आहे. म्हणजे तुम्ही निघालात तेव्हापासून मला बेचैन वाटते. म्हणजे तुमच्याशी बोलत राहावं असं वाटतंय. तुम्ही निघालात ते मला अजिबातच आवडलेलं नाही आहे यश. तेव्हा आता लगेचच यश म्हणायला लागतो की कावेरी, मला कळतं आहे तुम्हाला काय त्रास होतो आहे ते. तुम्ही प्लीज असा त्रास करून घेऊ नका बघू, आणि मी लवकरच पोचल्यावर करेन ना तुम्हाला फोन. कावेरी म्हणते की यश, काही प्रॉब्लेम आहे का? माझ्याशी बोला ना, मला खरंच खूप आठवण येते तुमची. म्हणजे तुम्ही गेलात पण मला खरंच घर शांत शांत झाल्यासारखं वाटते. यश, तेव्हा मग यश म्हणतो की कावेरी, मी समजू शकतो की तुम्हाला काय वाटतंय ते, पण कसं आहे ना, काही झालं तरीही मी तुम्हाला पोचून लवकरात लवकर करेन मेसेज बरं. ठीक आहे, नाही तर कॉल तरी करेन मी तुम्हाला एअरपोर्टवर पोचल्यावर. तेव्हा आता कावेरी म्हणते की हो, मला ना खरं तर यश जरा तुमची चिंता वाटत होती, असं मनातून ना खूप घाबरल्यासारखं वाटतंय. तेवढ्यातच आता यश गाडी चालवतो आणि तो ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु उदयच्या गाडीला ब्रेक लागत नसतो. तो विचार करतो की हे काय, उदयदादाच्या गाडीला ब्रेक फेल झालेत, नक्की काय झालं आहे, आता काय करायचं आहे? आता भीती वाटत असते. मग कावेरी तिथून ओरडत असते की यश बोला ना, काय झालं? तेव्हा यश म्हणतो की कावेरी, मी तुमच्याशी नंतर बोलू का, जरा गडबडीत आहे. तेव्हा कावेरी म्हणते की यश बोला ना, फोन स्पीकरवर ठेवून, काही प्रॉब्लेम आहे का? मला तुमच्याशी बोलत राहावं असं वाटतंय. त्याच वेळेला आता यश म्हणतो की कावेरी, मला जरा विचित्र वाटतंय. त्यानंतर मग आता इथे कावेरी म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड दिसते. आता कावेरीला जर सांगितलं तर घरात ती सगळ्यांना सांगेल, सगळे टेन्शन घेत बसतील, म्हणून यश तिला काही सांगत नसतो. मग नंतर तो म्हणतो की कावेरी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की माझं तुमच्यावर खरंच खूप खूप प्रेम आहे कावेरी. आय लव्ह यू कावेरी, यू आर माय लाईफ, असं म्हणून तो जोरजोरात ओरडून तिला प्रेम व्यक्त करतो. कावेरीला हे ऐकून खरंच खूप बरं वाटतं, परंतु इथे यशला असं वाटत असतं की माझं काहीतरी बरं वाईट होईल, या कारणाकरता तो हे सगळं बोलून दाखवत असतो. आता कावेरी घाबरलेली असते, काय बोलावं हे तिला काही कळत नाही. ती खरं तर आतून खुश होते, पण थोड्या वेळासाठी घाबरलेली देखील असते. आणि त्यावेळेला मग कावेरी म्हणते की नक्की काय झालं असेल? यशने फोन ठेवायला सांगितला, आवाजही येत नाही आहे, नक्की काय आहे? ते अचानक वेगळं का बोलत होते? मला समजून आलं की नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू आहे. आता यश गाडी एका बाजूला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असतो. त्यावेळेला मधूनच कुठेतरी गाडी काढताना, म्हणजे जिथे कुठे अपघात होऊ शकत नाही अशा ठिकाणी गाडी काढत असताना अचानकच गाडी पुढे जाऊन धडकते आणि तिथेच यश थांबतो. आता तिथेच थांबल्याबरोबर त्याच्या डोक्याला जरासा मार लागतो, कारण की तो गाडीच्या स्टेअरिंगवरती त्याचं डोकं आपटतं. आता तो बाहेर येतो आणि बघायला जाणार की गाडीचा काय प्रॉब्लेम आहे. तेवढ्यातच मागून त्याच्या डोक्यावरती कोणीतरी लाकडाने, म्हणजेच दांडूक जे असतं काठीचं, त्याने वार करतं. आता त्याच्या डोक्याला ते लागल्यामुळे तो तिथेच खाली कोसळतो आणि आई गं असं ओरडतो. आता त्या आवाजाने ती बाई त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते की मला माहीतच होतं उदय, तू बाहेर पडशील. त्यानंतर मग यशला लागलेलं असतं, तर इथे कावेरीच्या इथे जो यशचा फोटो असतो तो फोटो खाली पडतो आणि तेव्हा कावेरीला कळतं की काहीतरी नक्कीच अपशकुन झालं आहे. कावेरी घाबरते. आता एका बाईने त्याला मारलेलं असतं. ती बाई काठी घेऊन त्याच्यासमोर उभी असते आणि म्हणते की मला माहीत होतं हे सगळं तू येणार बाहेर करण्यासाठी, आणि त्यासाठीच मी तुला मारलं इथे. तू जे काही माझ्याबद्दल केलं आहेस ना काही वर्षापूर्वी, त्याची मी तुला अजिबातच मी सोडणार नाही आहे. तेव्हा आता यश हा मागे वळून बघतो तर ती बाई असते. आता ती बाई यशला बघ घाबरूनच म्हणते की यश बाळा तू, अरे लेकरा तू आहेस का, असं म्हणून ती आता घाबरते. कावेरी सारखा यशला फोन लावते, परंतु फोनची रिंग होत असते. यश काही फोन उचलत नसतो.
त्यावेळेला आता इथे कावेरी म्हणते की काय झालं असेल यशला. तिला आता खूप भीती वाटत असते, नक्की यशला काय झालं असेल. तेवढ्यातच आता यश हा खूपच त्रासात असतो, त्याच्या डोक्याला लागल्यामुळे तो डोकं धरून असतो. तितक्यात मा येते आणि विचारते की काय गं कावेरी, यशचा काही फोन वगैरे आला का, तो एअरपोर्टला पोचला वगैरे. त्यावेळेला इथे आता कावेरी म्हणत असते की नाही मा, अजून फोन वगैरे काही नाही. तर ते फोन करतील, म्हणजे आता माझा फोन झाला होता, ते ऑन द वेच होते, पोचून फोन करणार बोलले. तेव्हा मग इथे आता कावेरीला असं भीती वाटते, माही घाबरते आणि जी बाई असते ती यशला बघून अगदी घाबरू लागते आणि मग म्हणते की यश लेकरा, तुला नव्हतं मारायचं रे मला. इतर त्या उदयची गाडी आहे ना, मग उदय या गाडीमध्ये कसा नाही आहे. तेव्हा आता थोडंफार कसं तरी स्वतःला सावरतच यश खाली बसतो आणि त्या बाईकडे बघून म्हणतो की म्हणजे याचा अर्थ तू उदयदादाला मारण्याचा प्रयत्न करत होतीस, कालचा तो अपघात त्याचा. तेव्हा ती म्हणते की हो, त्याला काल मीच मारलं. आता यशला समोर पाहिल्यावर ती बाई घाबरते की लेकरा मला माफ कर, मला नव्हतं मारायचं रे, तुला कसं लागलं. आता यशला इतकं लागलेलं पाहून त्या बाईचाही जीव अगदी हळहळत असतो. ती त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की यश, तुला काही नाही होणार, नको घाबरू, मी तुला काहीच करणार नाही, मला तुला काहीच करायचं नाही आहे. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की अच्छा, म्हणजे मग तुला मला नाही तर माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे, माझं कुटुंब संपवायचं आहे ना तुला. तेव्हा ती म्हणते की नाही बाळा, तुझं कुटुंब नाही संपवायचं मला, माझा तुझ्यावर काही राग नाही. बघ ना, आतापर्यंत मी तुला काही केलं का, तुला काही केलं नाही, मी तुला काहीही खर्चटलं पण नव्हतं, पण आता तू त्या उदयची गाडी घेऊन का आला बरं. तेव्हा आता इथे मा हात जोडते आणि म्हणते की देवी आई, माझा यश हा मोठ्या कामगिरीवर गेला आहे, आपल्या कंपनीचं नुकसान नको व्हावं म्हणून तो स्वतःचा जीव धोक्यात टाकून परदेशी गेला आहे. पण नको, तिथे तू त्याचं रक्षण कर, त्याच्याबरोबर काहीही चुकीचं घडू देऊ नको आई, मी हात पसरते तुझ्या समोर, त्याला काहीही चुकीचं होऊ नको देऊस. तर इथे आता कावेरी मात्र घाबरते की यश फोन का उचलत नाही आहेत. किती फोन करते, मगाशी तर उचलला होता, पण आता का नाही उचलत आहेत. तिला आता टेन्शन आलेलं असतं. म्हणूनच ती आता विचार करते की मी मोहित जिजूंना कॉल करते. म्हणूनच ती मोहितला फोन करून त्याला विचारते, म्हणजेच की दादा असं असं आहे, यश एअरपोर्टला जायला निघाले, पण अजूनही ते पोचले नाही आहेत. एव्हाना ते एअरपोर्टवर पोचून त्यांनी कॉल केला पाहिजे होता, पण त्याचा कॉलही ते रिसीव्ह करत नाही. मला वाटतंय ना की काहीतरी गडबड आहे मध्येच रस्त्यात झालेली, प्लीज तुम्ही एकदा चेक करता का. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे कावेरी, तुम्हाला यशच्या गाडीचा नंबर दे, मी नोट डाऊन करून घेतो आणि चेक करतो आणि तुला कळवतो. मग कावेरी स्वतः म्हणजे यशच्या गाडीचा आता नंबर त्याला देत असते आणि तो नंबर देत असताना आता इथे लगेच मोहित जिजू म्हणतो की बरं ठीक आहे कावेरी, तू काळजी नको करू, मी बघतो काय करायचं ते. तेवढ्यात उदयदादा येतो आणि म्हणतो की कावेरी, हे काय, तू यशच्या गाडीचा नंबर कोणाला देत होतीस. तितक्यातच आता यश उठतो आणि त्या बाईला म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या घरावरती इतकी संकटं येत आहेत, तर त्या दिवशी हे सगळं तूच केलंस बरोबर ना. मला ते औषध समजून जे विष होतं ते देण्याचं काम तू केलं बरोबर, आणि त्याचप्रमाणे माझ्या चिकूलाही परवा तू पळवलं होतंस ना, आणि मला त्रास देण्याचं कामही तू केलं, आणि काल उदयदादाचा अपघात पण तूच घडवून आणला. का केलं हे सगळं तू. तेव्हा ती म्हणते की हो हो, हे सगळं मीच केलं होतं, बरोबर मीच केलं, आणि त्या घराच्या वाईटावर, म्हणजेच तुमच्या वाईटावर नाही, पण त्या सुलक्षणाच्या वाईटावर मी नक्की टपलेली आहे. त्या सुलक्षणाचं मी हे सगळं, म्हणजे तिच्यामुळे हा सगळा त्रास झाला आहे मला, तर मी तिला त्रास देणार. मग त्याबरोबर तो म्हणतो की आहेस तरी कोण तू, आमच्या घरावर इतकी वाईट नजर का आहे तुझी, तू कशाला आम्हाला त्रास देते. तेव्हा ती म्हणते की नाही रे लेकरा, नाही, तुला त्रास देण्याचा मी कधी विचार पण करू शकत नाही, तुला कधीच मी त्रास दिला नाही, माझा फक्त डोळा त्या सुलक्षणावर आहे, तिच्यामुळे हा त्रास होतोय. तेव्हा मग यश विचारतो की मग मला सांग की तू मला त्रास द्यायला बघत नाही, पण माझ्या माला त्रास द्यायला बघते, नक्की कोण आहेस तू, सांग मला. तेव्हा मग ती म्हणते की आई आहे मी तुझी बाळा, यश मी तुझी आई आहे. असं म्हटल्यावर त्याला धक्का बसतो. यश आता त्या बाईला गाडीमध्ये ढकलत असतो आणि तिला बसवण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती इतकी जोरदार त्याला धडक देते. यश आता तिला बसवतो आणि म्हणतो की बस इथे आतमध्ये बस, परंतु ती ऐकायलाच तयार नसते. त्यावेळेला आता यश दरवाजा बंद करत असताना ती जोरात यशला ढकलते आणि यशला ढकलल्याबरोबर तो मागच्या दिशेने अगदी पडला जातो आणि तो मागेच असलेलं जे लाकूड असतं त्या लाकडावरती जाऊन त्याचं मागचं मेंदू आपटतो आणि तो जोरात त्याच्यावरती पडतो आणि तिथे त्याला जोरात असा मार लागतो. त्यामुळे तिथून रक्त यायला लागतं आणि तिथल्या तिथेच यश आता कोसळतो. तर इथे जी माची जपमाला असते ती जपमाला सगळी विखुरली जाते, त्यातले मणी पडतात. मा आता खूप घाबरते
मोहित जिजू आणि कावेरी यशला शोधत येतात. तोपर्यंतच यश आता त्यांना खाली पडलेला दिसतो. यशच्या हाताच्या नाड्याही बंद झालेल्या असतात आणि त्याच्या नाकातून येणारा श्वासही बंद झालेला असतो. त्यामुळे कावेरी आता खूप घाबरते आणि यश तुम्हाला काय झाले असं जोरात ते ओरडते. तर आता नेमकं काय घडणार आहे आपल्याला पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.